पहा किती छान दिसतो आपला गरमागरम मसूर डाळ कांदा। अशी चविष्ट डाळ तुम्हीही घरी बनवू शकता। चला तर मग लगेच रेसिपी पाहूया। नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट मसूर डाळ कांदा। करूया रेसिपीला सुरुवात। तर डाळ कांदा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही भिजवलेली डाळ, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपण कापून घेऊया। सर्व साहित्य कापून तयार आहे। तर आपण डाळ कांद्याला आता फोडणी टाकूया। गॅस पेटूया आपण। आता कढई ठेवली आहे। नंतर त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल टाकूया। डाळ कांद्याला तेलाचा जरा वापर जास्त करावा लागतो। छान लागतो डाळ कांदा तेलाचा वापर जरा जास्त चढ तेल घालावं लागते। आपलेला आहे। आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। असताना थोडं मीठ ॲड करायचं, त्याच्यामुळे कांदा लवकर भाजला जातो। लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये। शकताय तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान लाल झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये मसाल्याची चटणी टाकून घेऊया। कोल्हापुरी मसाला, घरी केलेली चटणी आहे ती। थोडंसं मीठ, थोडं जिरा पावडर, धना पावडर भाजून घेऊया। थोडी प्लेन लाल मिरची पण टाकायची आहे। लाल मिरचीची पावडर टाकल्यामुळे भाज्यांना कलर छान येतो। आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडी आता आपण कोथिंबीर टाकूया। आता तेलात चांगली कोथिंबीर भाजून घ्यायची आहे। थोडा हिंग, थोडा हळद घेतलेली आहे। त्याच्यामध्ये जी मसूर डाळ 1 तास भिजवलेली आहे ते टाकून घ्यायची आहे, कारण मसूर डाळ शिजायला वेळ लागत नाही। एक 5 ते 10 मिनिटात मसुराचा डाळ कांदा तयार होतो। मसुराची डाळ किमान 1 तास तुम्ही भिजत घातली तरी चालते, किंवा डायरेक्ट जरी केली तरी चालते, पण मी इथे भिजत घातलेली आहे। आता ही तेलात चांगली भाजून घ्यायची आहे। वरून अजून थोडीशी चटणी ॲड करूया। तुम्ही बघू शकता छान आलेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकायचं आहे। आता तो चांगला डाळ कांदा आपल्याला रबरबीत करायचा आहे। तो भाताबरोबर पण आणि चपाती बरोबर पण खाता आला पाहिजे, कारण भाकरी बरोबरही छान लागतो, चपाती बरोबरही छान लागतो डाळ कांदा, आणि गरम भाताबरोबर तर फारच छान लागतो मसुराचा डाळ कांदा। पण जास्त शिजवायचा नाही डाळ कांदा। आता पाणी ओतलेलं आहे। आपण आता एक 5 ते 10 मिनिट आपण डाळ कांदा शिजू देऊया। त्याच्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवूया आपण 5 ते 10 मिनिट। 5 ते 10 मिनिटात डाळ कांदा तयार होतोय। हा मस्तपैकी डाळ कांदा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकतायत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।